ती नवरदेव नवरी एवढे फुल रेंज मध्ये असतात. आपण जर एखाद्या नवीन नवरीला जर सांगितलं ना आजी एखादं नाव घ्या, तर ती नवीन नवरी जेच नाव सुरू करते, इथून सुरू करते तर थेट हरसुलटी पॉइंट पर्यंत लय अवघड. घेऊ की एखादं नाव? हा, कीर्तन झालं 100 रुपये द्या का? तुम्ही म्हणता माय महाराज पैसे मागू राहिला. पैसे जरी नसले आणले तरी चालतं, मला सोनं पण चालतं. डबल डेऱ्याचे, सिंगल डेऱ्याचे, महबूबा 2 ताळी 3 ताळी सगळं चालतं. तुम्ही म्हणता आणि येतो लयच नाव घेऊ राहिला, सोनं मागू राहिला. मग मी पेटा घातला, माय बायको ना पेटाच घालाव का? ऐका ऐका, असं नाव घेते की थेट हरसुलटी पॉइंट पर्यंत त्या ठिकाणी जातं तिचं नाव. एखादी नवीन नवरदेव नवरीचं जोडपं असू द्या आणि त्या नवीन नवऱ्या मुलीला म्हणावं नाव घे ग बाई, ते नाव असं घेते. येत होते जात होते, खिडकी वाट पाहत होते, खिडकीला 3 दारा, अडकी त्याला घोंगरा 12 पान, खाते 13 घाम येतो जरा जरा, तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हांडा नेते पाण्याला, पाणी आणते आडाचा वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, 7 वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कप, त्यात टाकली घडी, त्यात वाचला एक पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची. इथपर्यंत ठीक आहे. हा, इथपर्यंत ठीक आहे. आजी 2-3 वर्ष झाले की सगळ्या काड्या उतरत्या आणि 3च काड्यात बाई नाव घेते. मग तिला नाव घ्यायला सांगा. असं नाव घेते, राम बसले पाटावर, सीता बसली आसनावर आणि आमच्या त्यांचं नाव घेते तेज माझ्या कुंकावर. इथपर्यंत बरं आहे. उतारवायला जाऊ द्या, एसटीचं तिकीट फुकट झालं का तेव्हा त्या म्हातारीला नाव घ्यायचं सांगा. असं नाव घेते ते आता झालं ना जानेवारी मध्ये, काय म्हणते त्याला, हळदी कुंकू असतं काय, मकर संक्रांत, काय मकर संक्रांत नाही, त्या मकर संक्रांतीला त्या हळदी कुंकाला एक आजीबाई आमच्या घरी आल्या. आणि आमच्या घरी त्या आजीबाई आल्याच्या नंतर आमच्या आईनं सांगितलं, आजी तुम्ही एखादा जुन्या काळातला उखाणा घ्या. त्या म्हातारीनं सांगितलं, आता मी सगळं विसरून गेले, मला काही येत नाही, पण तुझा लयच आग्रह आहे म्हणून मी नाव त्या ठिकाणी घेते. तिनं नाव सुरू केलं. जात होते हळदी कुकाला, जात होते हळदी कुकाला, बटन तुटलं बटव्याचं, काय नाव घ्यायचं त्या सटव्याचं. असा संसार आहे महाराज. मला एकच सांगायचंय की परमार्थामध्ये माणसाचं वय वाढलं की माणसाची किंमत वाढत असते, आणि संसारामध्ये माणसाचं वय वाढलं की त्या ठिकाणी माणसाची किंमत कमी होत असते. म्हणून आपण जीवनामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामचिंतन, त्या भगवान परमात्म्याची भक्ती, त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असताना, त्या भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना आपण त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन कायेनं, वाचेनं आणि मनानं केलं पाहिजे. अभंगाचं 3रं चरण. काय वाच आणि माने माने, काय वाच आणि माने विठोबा रघुमा